मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपण जे बघतोय की मागील अनेक वर्षांपासून जो लढा चालू होता की अतिक्रमण केलेल्या धारकांना, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या जे काही नागरिक आहेत त्यांना कायमस्वरूपीचा तो मालमत्ता मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे मित्रांनो। ज्या ग्रामपंचायतमध्ये आपले घर असेल आपल्या गावामध्ये, आणि आपण जर ज्या स्मशान आपल्या 8च्या उतार्यावरती आपल्या त्या ठिकाणी गायरान जमीन म्हणून येत असेल किंवा खळवाडी म्हणून येत असेल किंवा स्मशानभूमी असं नाव येत असेल, तर यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि मित्रांनो नवीन असेल चॅनल फॉलो करून घ्या, कारण व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मित्रांनो बघा, आता आपण बघत आहेत की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या नागरिकांनी अतिक्रमण म्हणजे गायरान जमिनीवरती, स्मशानभूमी जमिनीवरती किंवा खळवाडी या जमिनीवरती अतिक्रमण केलेले अशा सर्व नागरिकांना आता ती जमीन कायमस्वरूपी करण्याचा निर्णय झालेला आहे मित्रांनो। यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 3 फॉर्म देण्यात येणार आहे मित्रांनो। त्यामध्ये पहिला फॉर्म असा राहणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत संदर्भ आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक 2026 प्रकरण 20 जमीन दिनांक 25/3/2026 हा शासन निर्णय आहे। आणि मित्रांनो वरील संदर्भीय विशेष आपणास कळविण्यात येते की आपण संदर्भीय शासन निर्णयाचे अवलोकन करावे। संदर्भीय शासन निर्णयाचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची योजना आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपण आता हा गेवराई ग्रामपंचायतचा अर्ज आहे। 7/12 व गट क्रमांक 1, 7 व 15 सरकार नामोल्लेख असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करून राहत आहात। जर आपणाकडे उपरोक्त शासन निर्णय नमूद केल्याप्रमाणे आपले अतिक्रमण दिनांक 1/1/2011 पूर्वीचे असेल तर आपण तात्काळ दिनांक 1/11/2011च्या पूर्वीचे लेखी पुरावेसह ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करावा। अर्ज, घोषणापत्र व लेखी पुराव्याची पूर्तता करून द्यावी, म्हणजे प्रस्ताव नियमोकली करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करता येईल मित्रांनो। त्यानंतर त्यामध्ये दुसरा एक अर्ज येणार आहे, तो विनंती अर्ज म्हणून राहणार आहे मित्रांनो। विनंती अर्जमध्ये प्रतिमध्ये माननीय सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी साहेब, ग्रामपंचायत कुठले आहे ते द्यायचे, तालुका जिल्हा जो असेल तर। त्यानंतर येणार आहे मित्रांनो अर्जदार, श्री असेल तर जो काही XYZ असेल तर या ठिकाणी आता मी अर्ज आहे श्री सुभाष भिसन चव्हाण, राहणार गेवराई ब्रुकबॉन्ड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विषय अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अर्ज येणार आहे। त्यामध्ये समोरील माहिती आहे उपरोक्त संदर्भीय विषयाने सविनय विनंती करतो की अर्ज सादर करतो की मी श्री सुभाष भिसन चव्हाण, राहणार गेवराई ब्रुकबॉन्ड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे कायम रहिवाशी, जवळजवळ मित्रांनो तुम्ही 2011 पूर्वी असताल किंवा त्याचे अगोदर 1992-95 पासून त्या वर्षापासून त्या ठिकाणी ते लिहायचं आहे। तुमचा घर क्रमांक लिहायचा आहे, तुमच्या घराचे क्षेत्रफळ म्हणजे त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे आणि एकूण चौरस फूट किती येणार आहे ते त्या ठिकाणी नमूद करायचं आहे। असून घराचा प्रकार मित्रांनो तुमचा कोणता आहे, RCC असेल, लोड बेरिंग असेल, विटा, सिमेंट, पत्रे, दगड, विटा, मातीचे शेड, कौलारू, कूड, पत्रे, झोपडी अशा वर्णांमध्ये असून सदर घरे शासकीय जमीन महाराष्ट्र शासन गायरान जमीन गट क्रमांक जो तुमचा सध्याच्या 8च्या उत्तरेवर जो गट क्रमांक असेल तो टाकणे मध्ये असून मी सदर घरामध्ये निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून स्वतः सण म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे जो पुरावा असेल त्या वर्षापासून त्या ठिकाणी ते टाकणे, अंदाजे किती वर्षापासून ते टाकणे, मी व माझ्या कुटुंबातील एकूण सदस्य टिंबटिंब या अतिक्रमण जागेवर निवासी प्रयोजनार्थ वरील निर्णयाचे घरात वास्तव्य करून राहत आहे हे सर्व मित्रांनो टाकून त्यानंतर आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते सादर करायचे आहे तर आपल्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड याची झेरॉक्स आपल्याला सोबत जोडायची आहे। सन, दुसरं डॉक्युमेंट आहे सन 2011 रोजी अथवा पूर्वीचे अतिक्रमण असल्यास पुरावा, वीज बिल असेल, मालमत्ता कराची पावती असेल, नमुना नंबर 8 असेल किंवा प्रभागी मतदार यादी असेल, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टीची घोषणा, अधिसूचना, उपग्रह, छायाचित्र वगैरे पूर्वग्राह्य धरण्यात येईल। तसेच चालू पुरावा म्हणून मधील 1 वर्षातील उपरोक्त पुराव्यापैकी रहिवासी शासकीय पुरावा देणे अनिवार्य असेल। स्वयं घोषणापत्र मित्रांनो ते घोषणापत्र पुढील प्रमाणे आहे। स्वयं घोषणापत्र, श्रीमती मौजे, गेवराई ब्रुकबॉन्ड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शासकीय जमीन गायरान गट क्रमांक टाकायचा आहे। त्या ठिकाणी घरनिवासी अतिक्रमण करून या वर्षापासून राहत आहे। मी भूमी शेतमजूर असून माझ्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे कुठे जमीन आहे, तसेच मी टिंबटिंबा आपला जो प्रवर्ग आहे मित्रांनो तो प्रवर्ग टाकायचा आहे। शेतकरी मंजूर करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। मला दिनांक 25/3/2026 शासन निर्णयाप्रमाणे माझे निवासी अतिक्रमण
नियमाकुल झाल्यास मी इतर कोणाचे हस्तांतर करणार नाही. तसेच मला नियमाकुल करणे आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षातून मी सदर मिळकत विक्री करणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो हा तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र देखील लिहून द्यायचं आहे. त्या ठिकाणी मी शपथपत्र लिहून देतो आणि अतिक्रमण धारकाचे नाव लिहायचे, त्या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा, समक्ष 2 जे साक्षीदारांचे नाव टाकायचे आणि हे सगळं जमा करायचं मित्रांनो तुम्हाला आपल्या जवळील ग्रामपंचायतमध्ये. तर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओ.